our Vidya Pratishthan's Vasantrao Pawar Law College from last more than 3 years. Already he has served as an assistant professor in some other colleges also. So he is LLM and he is pursuing his PhD in law at Symbiosis International University Pune. And he has been working as NSS program officer for his college from more than 3 years. I welcome to him on the behalf of PPK BIT, and I will request to Sajjan Madam to welcome Bansode sir. नितीन जाधव सरांना विनंती करतो. नितीन जाधव सर या सर. नितीन जाधव सर. एक बार सर प्लीज गाइड दिस टू. शुभ दुपार. सर्वप्रथम परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस स्मरून सर्वांना मराठी येते की आंग्ल भाषेमध्ये घ्यायचं. आंग्ल मराठी ठीक आहे. माझा तो विषय आहे आता लोकशाही. मी जसा इथे आलो तर मला लोकशाही जाणवायला लागली. मी येताना पण उशिरा आलो लोकशाही आहे म्हणून. मी किम जोंग उनच्या राज्यात असतो. त्यांनी मला 11 वाजताचा टायमिंग दिला असतं तर मी 11लाच पाहिजे असतो. नाहीतर 11 वाजून 1 मिनिटाने कैलासवासी विकार बनसोडी असं झालं असतं. पण लोकशाही आहे आपल्याकडे, त्यामुळे मी थोडं प्रिव्हिलेज घेतलं. म्हटलं काय होणार आहे होऊन होत असत. त्यानंतर इथे आलो तर मला जाणवलं आहे इथे पण लोकशाही आहे. म्हणजे तुम्ही बाहेर होता. म्हटलं बरं आपण लोकशाहीवादी ठिकाणी आलेलो आहोत. आता आपला जो मुद्दा आहे भाषण आहे हे सुद्धा लोकशाही पद्धतीने होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला आधी विचारलं की मराठी भाषेत घ्यायचं की आंग्ल. तुम्ही म्हटले मराठी. मी ते मान्य केलेलं आहे. शेवटी तुम्ही मतसंख्या तुमची जास्त भरली माझ्यापेक्षा, त्यामुळे ती लोकशाही पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता एक शेवटचं उदाहरण देऊन आपण मुख्य विषयाला हात घालतो. त्याचे 2 उदाहरणं तुमच्या समोर आहेत. एक म्हणजे सोनवणे सर आणि एक म्हणजे मी. त्यांनी आला मला सांगितलं की सर माझं नाव घ्या. मी म्हटलो लोकशाही पद्धतीने मी तुमचं नाव घेणार. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे माझं लग्न. आता तुम्ही नाव घेते त्याला, पण माझं लग्न जे झालं ते लोकशाही पद्धतीने झालं. म्हणजे नवरदेवाला भूक लागते ही पण आमच्या वाडी मंडळ विसरलो माझ्या लग्नात लोकशाही पद्धतीने झालं. म्हणजे त्यांना फोटो काढण्यासाठी खास त्यांना भरवायला मी. आणि प्रत्येक जण म्हणत आता माझा नंबर आहे. सगळं त्यांच्याच पसंतीने झालं. आणि सरांचं जे झालं ते राजशाही पद्धतीने झालं. म्हणजे सर म्हणतील ती पूर्व दिशा असा फरक असतो. मी नव्हतो पण त्यांच्याकडे बघून मला वाटता येते की राजशाही ठीक आहे. तर मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बिस्कर सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय सोनवणे सर. या कॉलेजने मला खूप सारे चांगले विद्यार्थी, NSS कॅम्पला लाकडी या ठिकाणी होतो असताना खूप चांगले विद्यार्थी कॉलेजचे आणि खूप चांगले सहकारी आमचे, ज्यांनी वारंवार नेहमी कॅम्पसमध्ये किंवा परिसरामध्ये भेटत असतात, मार्गदर्शन करत. असं सर्वांचा आभारी आहे. आदरणीय सज्जन मॅडम, माझ्या मते माझी 2री किंवा 3री वेळ असेल. मी मॅडमला बघितलं नव्हतं कधी, पण फोनवर वाटलं की खूप म्हणजे मॅडमचं आंग्ल भाषा खूप चांगली आहे मॅडमची. तर
सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा जो विषय आहे, आता आमचे आदरणीय प्राचार्य बोलले आहे, तर त्यानंतर आता मी काही बोलणं अपेक्षित नाही आहे. सर एकदा बोलल्यानंतर आता मी काय बोलणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असणार आहे. पण आता ते वेळेचं बंधन आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर काळजी करू नका, मलाही भूक लागते, CNG वर नाही आहे मी. तर आपण तिची काळजी घेणार आहोत. सर्वप्रथम लोकशाहीचा उगम अनेक वेळा असं म्हटलं जातं की लिच्छवी छावण्या, म्हणजे ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये 16 महाजन पदे होती, त्या 16 महाजन पदामध्ये 4 सर्वात मोठी अशी महाजन पदे होती. अवध, वत्स्य, अवंती, मगध. मगधचं महाजन पद आपल्याला कल्पना असेल, आता इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर इतिहास, पण ते होतं त्या ठिकाणी. तर लिच्छवी छावण्या ज्या होत्या, त्यांचं जे मोड ऑफ वर्किंग, त्यांची जी संहिता होती, ती एक लोकशाहीची बीजे त्या ठिकाणी आपल्याला सापडते. आधुनिक लोकशाहीचा विचार करता आपण बघतो की आपण ग्रीक संस्कृती जी आहे तिला संदर्भामध्ये तिला त्याचं महत्त्व देतो, किंवा तिथून त्याचा उत्कर्ष झालेला आहे असं म्हणतो. याकडे प्रमाणे आपल्याकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लोकशाही आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, की जिथे आपण एकाला मत देतो. तुम्ही मला म्हणणार की सर आता तुमच्यावर आहे त्याप्रमाणे तर वाचवा भूक लागली. सो आता इट इज माय ड्युटी whether to conclude the lecture within the time or to extend it by 5 p.m. I can do it, but I won't. So representative democracy and the direct democracy here, whereas खूप कमी राज्य असतं, जसं तुमचं स्वतःचं एक राज्य असतं, आपलं घर म्हणजे आपलं राज्य, तर ते आपण म्हणेल ती पूर्व दिशा असते. म्हणजे चॅनल कुठलं बघायचं, IPLच्या मॅच सगळ्या मॅचेस आपण बघणार, त्यामुळे घरच्यांच्या TV बंद होतो मोबाईलवर. Because you are taking the decision. If the territory is very much smaller in the size of that particular territory, so all the people can participate, they can assemble and they can vote, and we can come to any decision. आता भारताचं उदाहरण घेऊ, इतका मोठा देश, इतकी मोठी लोकसंख्या. आता तुमच्यामध्ये जरी आपण घेतलं की परीक्षा ऑफलाईन घ्यावा किंवा ऑनलाईन, असं समजा आपण प्रस्ताव मी मांडला आणि मी म्हटलं की तुम्ही जो निर्णय घेतो तो फायनल होणार आहे, तर जे रिकामे दिसतात ना ते पण येतील, म्हणजे आपली बाजू कमी पडायला. परीक्षा ह्या ऑफलाईनच झाल्या पाहिजे, मला कळतं तुमच्या मनात. 1948 सालची पुणे विद्यापीठाची स्थापना, त्याच्या इतिहासात कधी इंजिनिअरिंगला इतके मार्क्स पडले नाही इतके तुम्ही पाहिजे. फर्स्ट इयरला इतका सगळी तुमची संधी होती झाली का, मग तुम्ही ते प्राप्त केलं. तुम्ही ते प्राप्त केलं, खूप लकी आहात तुम्ही. म्हणजे कोणी जर विचारलं की तर सांगितलं की बघा तुम्ही नेहमी समजा की तुम्ही खूप लकी आहात, आणि ते आहे. तुम्ही एका खूप चांगल्या महाविद्यालयाचा भाग आहात. माझीही खूप इच्छा होती, पण M3 नावाचा शत्रू आहे, त्यामुळे मी तो येण्याचं धाडस करू शकलो नाही. डेमोक्रेसीकडे येऊया, लोकशाही. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत लोकशाहीमध्ये. एक तर तुम्हाला दुसऱ्याच्या मताचा आदर करता आला. माझी खूप इच्छा आहे की 5 वाजेपर्यंत इतके चांगले विद्यार्थी शांत बसणारे भेटत नाही आम्हाला. आमच्या मुलं लगेच म्हणतात सर आमचा लाईफ व्हायलेट झाला, भूक लागली, आता आम्ही तुमच्यावर अर्ज देतो असं म्हणते. तसं तुम्ही शांतपणे ऐकणार आहात, अशी शांत मुलं भेटत नाही. आता मला इच्छा तयार झाली की नाही आपण आता यांच्याशी संवाद साधला पाहिजे जास्त वेळ, बट मला तुमच्या मताचा आदर करता आला पाहिजे, ही माझी एक नैतिक जबाबदारी आहे. संविधानामध्ये ज्यावेळी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे डिबेट्स दे आर अवेलेबल ऑनलाईन ऑल्सो, ऑन YouTube ऑल्सो, यू कॅन सी व्हॉट इज द फिलॉसॉफी when this nation was in the process of making. 1857 चा उठाव आपल्याला कल्पना असेल. जर 1857 साली इंग्रजांना आपण पळवून लावलं असतं तर तुम्हाला काय वाटतं देशामध्ये काय चाललं असतं? टू whom they can give their power, ते कोणाकडे ते पॉवर देऊन गेले असते जाताना? किंग्स, परत एकदा मोनर्की असते आपल्याकडे, आणि देर वॉज नो सेंट्रल पॉवर. सेंट्रल अशी पॉवर कुठेही अस्तित्वात नव्हती. भारत हा देश भारत म्हणून तो एक संघ होणं गरजेचं होतं.
आणि त्यासाठी आपल्याला 150 वर्ष लागली की आपण सगळे एक आहोत. कारण सगळ्यांना सारखाच आणण्यात आहोत. तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये आहात, आता M3 सगळ्यांना कंपल्सरी केला, सगळ्या करून लॉवाल्यांनी पण मॅथमॅटिक्स द्यायचा, सगळे एका लेवलवर. सगळ्यांचा आक्रोश एकच होईल की सगळ्यांना सारख्या पद्धतीने आणण्यात आलं. आपण कधी कधी म्हणतो ना आम्हाला दिला काय हरकत नाही, पण त्याला का सोडलं, मी तयार आहे पण त्याला सुट्टी नाही. सो ती एक भावना असते माणसाला. आणि पण भावनांचा आदर करायला शिका एकमेकांची. सर्वात पहिलं की दुसऱ्यांच्या मताचा आदर करायचा आहे. आणि ज्या ठिकाणी दुसरं महत्वाची गोष्ट की जिथं मतं जास्त असतील त्या बाजूने आपल्याला यू हॅव टू सबमिट बिफोर द मेजॉरिटी. एक उदाहरण देतो. एक कोल्हा पाणी पित होता आणि एक बकरू शेजारी पाणी पित होता, कोकरू. ते म्हटलं की तू माझ्या शेजारी, तुझं पाणी गढूळ पाणी मला येते तुझ्यामुळे, त्यामुळे आता मी तुला मारलं. तो म्हटला पाणी तुमच्याकडून माझ्याकडे वाहत येत आहे, त्यामुळे मी गढूळ करतो तुमच्याकडे, असं होणं शक्य नाही. तुम्हाला असं आहे का? नाही, पण मग मागच्या तुझ्या वडिलांनी एकदा तिकडच्या बाजूने पाणी पिऊन ते गढूळ गेलं, त्याचा बदला म्हणून आज मला तुला मारायचं. ठरवलंच असाही कायदा मोडायचा आहे आणि तसाही मोडायचा आहे, तर मग त्याला कोणी आणू शकत नाही. नेहमी लक्षात घ्या, जी नैतिकता आहे माणसाच्या मनामध्ये. लॉ इज जस्ट अ टूल, इज जस्ट एन इन्स्ट्रुमेंट, एक माध्यम आहे. पण आपल्या आतमध्ये कुठेतरी ती भावना असते की आपण त्याचं पालन करायचं. अनेक सारे आता जेवढं मी गेलेल्यापर्यंत शिकलो, एवढं आम्हाला भरवलं गेलं, ते मी तुम्हाला 5 मिनिटात सांगणार विषयांचे नाव. आपल्याकडे राईट टू लाईफ आहे, आर्टिकल संविधानाच्या कलम 21 मध्ये सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. माझा जगण्याचा अधिकार हा संविधानने मला ती हमी दिलेली आहे. आता तुमच्यातला कोणी एखाद्याला वाटलं की लेक्चर पासून मुक्ती हवी आपल्याला, तर आता तुम्ही माझं लेक्चर थांबू शकता इफ यू किल मी. जर माझा म्हणजे मी डेडच चालू तर माझं लेक्चर पुढे कंटिन्यू होण्याची विषय येत नाही. पण तरी आपण हा ऑप्शन आहे तुमच्याकडे, खूप चांगला ऑप्शन. तुम्ही का करत नाही असं? बिकॉज यू नो द कॉन्सिक्वेन्सेस. एका 15 मिनिटाच्या लेक्चरसाठी पुढचं आयुष्य आपल्याला जेलमध्ये काढावं. इट डज नॉट मीन, आणि कोणाचंही हत्या करणं, क्राईम करणं किंवा एखादा गुन्हा करणं ही प्रवृत्ती असत नाही. सर्कमस्टन्सेस समटाइम्स यू आर ॲट द रॉंग प्लेस ॲट द रॉंग टाइम. एखादा गुन्हा घडला तर त्यावेळी तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी. माझ्यासारखा व्यक्ती तापट स्वभावाचा नाही आहे, पण एखादा तापट स्वभावाचा व्यक्ती तो लेक्चर लिहून बसला तर त्याच्यातून गुन्हा होणार. बिकॉज ही इज ॲट द रॉंग प्लेस ॲट द रॉंग. बनसोडे सरांच्या लेक्चर लिहून बसलो, ही रॉंग प्लेस, रॉंग टाइम, रॉंग सिच्युएशन झाली त्या व्यक्तीसाठी. आता संविधानाची प्रास्ताविका आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे उद्या. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे की आपण जे मूल्य आहेत आपल्याकडे ते म्हणजे जस्टिस, इक्वेलिटी आणि लिबर्टी. न्याय हा सर्व प्रकारचा. इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, जस्टिस, पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल, तिन्ही प्रकारचे आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आणि त्यासाठी संविधानाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून शक्य होऊ शकतं. आज मला पण अधिकार आहे की मीही बिल गेट्स बनू शकतो. बनत नाही, मला दररोज स्वप्न पडतं, बट मी का बनत नाही माहीत नाही. बट आय हॅव द फ्रीडम. मी करू शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी लागतात, काही रिसोर्सेस लागतात, ते आपल्याकडे नसतील. पण तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आपण जरूर जाऊ शकतो. काही ठिकाणी सरंजामशाही असते की तुम्हाला हाच तुमच्या ज्या सीमा आहे त्या बांधिस्त असतात, तुमच्यासाठी तसं नाही आहे. आणि एक खूप आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की या स्वतंत्र राज्यामध्ये स्वतंत्र श्वास आपण घेत आहोत. तुम्ही तुमच्या भावना, विचार मांडू शकता, व्यक्त करू शकता. एक उदाहरण देतो तुम्हाला, आणि खूप आवडतं उदाहरण आहे माझं. आदरणीय गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचं वृत्तपत्र चालवायचे पुण्यामध्ये. लॉर्ड डॅनिंग त्यावेळी पुण्यामध्ये व्हाईस जनरल होते. तर सुधारक पत्रामधल्या अनेक गोष्टीवरती लोकांचे ऑब्जेक्शन्स यायला सुरुवात झाली की असं लिहितात, तसं लिहितात, आमच्या भावनांना ठेस पोचते, आमच्या रूढी परंपरांना. लॉर्ड डॅनिंग यांनी बोलून घेतलं, चर्चा झाली. त्यानंतर ते म्हटले की मी असं लिहित राहणार हे मला योग्य वाटतं, आणि ज्या ज्या चुकीच्या गोष्टी त्या विरोधात मी आवाज उठवला.
लॉर्ड डॅनिंग त्यांना असं म्हटले, त्यामध्ये इंग्रज सत्तेविरुद्ध फूट. ते त्यांना असं म्हटले, आय मे नॉट बी ॲग्री विथ यू बट आय विल फाईट अँड टू द लास्ट ब्रीथ ऑफ माय लाईफ टू प्रोटेक्ट युअर राईट टू से सो. तर हे मी मराठीत पण तुम्हाला सांगू शकलो असतो, पण आंग्ल भाषा फक्त त्या लॉर्ड डॅनिंगला त्यांना आंग्लच येत होती, मराठी येत नव्हती. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की मी तुम्ही जे म्हणताय त्याशी मी सहमत नाही, पण हा जो तुमचा अधिकार आहे त्याच्या रक्षणासाठी मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन. म्हणजे तुम्ही बोलताना माझ्याच विरुद्ध बोलताय, पण आय नॉट द पोझिशन. मी इथं उभा आहे तर मी पालकाच्या स्वरूपामध्ये, टीचर पॅरेंट्स आर द फर्स्ट टीचर्स अँड टीचर्स आर द सेकंड पॅरेंट्स. मी इथं उभा आहे तर मी पालकाच्याच भूमिकेत आहे. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते माझ्या विरुद्ध जरी असलं तरी त्या पालकाच्या, बिकॉज इट इज माय मोरल ड्युटी. तर मला ते एक लोकशाही पद्धतीनं आहे. इफ देयर इज डेमोक्रेसी. आजकाल सहन होत नाही लोकांना. इंटॉलरन्स मध्यंतरी चर्चा चालू आहे, सहनच होत नाही लोकांना. सहन व्हायला पाहिजे. जर त्या व्यक्तीला तसं वाटतंय तर त्याचा मूलभूत अधिकार आहे, तर तसं वाटतं. मी उदाहरण दिलं सुरुवातीला, नॉर्थ कोरिया नावाचा देश आहे. हेअरकट सुद्धा कुठला करायचा ना, ते सुद्धा तिथं पोटर लावलेलं असतं, याच्यातून एक घ्यायचा आणि हे तर बिलकुलच घ्यायचा नाही, शेवटचा हेअरकट असेल. हेअरकटच्या ऐवजी आणि आपल्याकडे कसं आहे, तर तुम्ही खूप शालीन आणि तसं इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणजे फोकस्ड डिटर्मिन स्टुडंट असतात. हेअरकटचे विविध प्रकार बघायचे असेल तर या कधी आमच्याकडे. तर मग तुम्हाला अनेक म्हणजे आपण फ्रीडम आहे ना आपलं, आपण त्याचा उपभोग घेतो प्रत्येक आपल्या विचारांमध्ये, आचारांमध्ये. पण त्याच्याबरोबर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आर्टिकल 51A फंडामेंटल ड्युटीज त्या इम्पॉसिबल नाही आहे. म्हणजे तुम्ही ते पाळले नाही लगेच तुम्हाला जेलमध्ये टाकता येणार नाही, पण ते आपण करायला हवं. मतदान करणं तुमचं हे कर्तव्य आहे, संविधानिक कर्तव्य आहे. आपल्यासाठी ती सुट्टी आहे. अनेक लोकांना असं वाटतं की मी इंजिनिअरिंग झाले म्हणजे मी बनसोडे सरांसोबत लाईनमध्ये उभं राहिलो, मतदान करायचं शक्य तरी आहे. कधी कधी आपण लाईनमध्ये थांबणं सुद्धा आपल्याला कधी कधी कमीपणाचं वाटतं. आमच्या विद्यापीठामध्ये मी ज्यावेळी शिकायला होतो, कार्यक्रम झाल्यानंतर नाश्त्याची सोय असायची. कधी कधी कार्यक्रमाला एकदम मी असंच केलं आणि त्या ठिकाणी म्हटलं की कार्यक्रमानंतर नाश्ता असतो आणि यांनी कधी केलंच नव्हतं. त्या शैक्षणिक संस्थेत तो प्रकारच नव्हता कधी. आणि मी तर बोलून गेलो आणि असं म्हटलं आपल्याकडे थोड्या वेळाने मुलांचे चेहरे फुलले. ती म्हटली आधी माणूस म्हटली आणि नंतर मग ते खर्च माझ्याकडूनच घेतला. असं व्हायला नको. मलाही माझ्या कशाची काळजी आहे बघा. सो तिथेही काही काही मुलं राहायला तयार होत नाही बिकॉज ऑफ आवर स्टेटस. एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये तुमच्या मताची किंमत ही एक आहे. तुम्ही खूप श्रीमंत आहात, मी खूप गरीब आहे, तरी माझ्या मताची किंमत ही एकच आहे. मर्डर मी करू देत नाहीतर एका खूप श्रीमंत व्यक्तीने करू देत, दोघांनाही कायद्याच्या नजरेमध्ये सर्व समान आहे. आणि आपण त्या भूमिकेचा आदर नेहमी ठेवला पाहिजे. कधीही मनामध्ये कोणाविषयी प्रार्थना नावाची, प्रतिज्ञा नावाचा संकल्पना होती. तुम्हाला अजून एक लोकशाहीचं उदाहरण टाकू. सीबीएसईचे किती मुलं आहेत? नंतर शिक्षण पूर्ण सीबीएसई मध्ये झालं. एक पूर्ण लोकशाही, पहिल्यापासून लोकशाही. हायस्कूलला होते म्हणजे तुम्हाला लोकशाहीचा आदर, लोकशाही पहिलीपासूनच लक्षात येते. शिक्षक मुलांना विचारतात तुम्हाला काय करायचं आहे, आवडीनिवडी विचारतात, कसं करता येईल. पालक पण जाऊन सांगतात की असं करा तसं करा. त्याच्यानंतर दुसरं आहे की जे हायस्कूलला किती लोक होते म्हणजे तुम्हाला लोकशाही अनुभव आला 11वीला आल्यानंतर. आता माझी कॅटेगरी, मी रयतला होतो, तर मी सिनियर कॉलेजला आल्यानंतर तुम्हाला समजलं की असं काहीतरी होतं. कारण आम्ही 12वी पर्यंत आम्हाला समजलंच नाही. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय असा काही फरक नसतो, तिथं काही येत नसतं. सगळे एकत्र होतं आमचं एकाच ठिकाणी. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रवरा. आदरणीय साहेबांचं ज्या महाविद्यालयामध्ये 11वी 12वीचं शिक्षण झाले त्याच महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे.
प्रयत्नमध्ये मग एक शिस्तबद्धता येते. आता यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे, तुम्ही कितपत कंट्रोल करू शकता पुढचा. त्यासाठी देर आर टू वेज. वन इज कोवर्जन, दुसरं एक मॉरल कोवर्जन असतं. उदाहरण देतो. देर इज आय हॅव वन डॉटर. मला एक मुलगी आहे 3 वर्षाची. चॉकलेट खाल्ल्यानंतर दात किडतात हे मला बऱ्यापैकी माहिती आहे, पण तिची इच्छा असते की मला चॉकलेट खायचं. तिचा जो बोलण्याचा टोन आहे ना, त्यामुळे मला माहीत असून सुद्धा मी घेतो. दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज मॉरल कोवर्जन. आणि आपण जे जनरली वापरतो ते कोवर्जन, आपल्याकडे मनी पॉवर आहे. काही लोक अनेक काही बळाचा वापर करतील, काही पैशाचा वापर करतील. त्या बाबतीमध्ये त्या अनुषंगाने आपण जर वेगळं पण सिद्ध, मी नेहमी म्हणतो वेगळं पण सिद्ध करण्यासाठी आपल्या क्षमतेवरती आणि गुणांवरती वेगळं पण सिद्ध करा. तर सांगत असं होतो सुरुवातीला की लोकशाहीमध्ये एकमेकांच्या मताचा आदर आणि त्या ज्यांचा मताधिक्य जास्त आहे त्याला आपण त्या मताचा आणि त्या विचाराचा त्या पद्धतीने आपण आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. संविधानाचाही अभ्यास करताना अनेक वेळा असे प्रश्न उपस्थित झाले की मग जर संविधानामध्ये सर्वांना सारखंच आहे, सर्वजण सारखे आहे, तर काही खूप श्रीमंत आहेत, काही खूप गरीब आहे, असं का आहे? कम्युनिझम आणि डेमोक्रेसीमध्ये थोडासा फरक आहे. इथेच एखादी प्रॉपर्टी अक्युमुलेट करून त्याच्यातून आहे त्याच्यातून काढून घेणं त्याला डेमोक्रेसी म्हणता येणार नाही. तर मग ते म्हणजे बनसोडे सरांकडे खूप आहे, तर मग आता त्यांच्याकडून थोडं घेऊन आपल्यामध्ये घेऊ. सो हेही चुकीचं आहे. पण त्याच वेळी एखाद्याला अन्नही भेटू नये ही 2 वेळचं, तेही चुकीचं आहे. म्हणून आपल्याकडे विविध संकल्पना, विविध योजना त्या गरीब वर्गासाठी वापरल्या जातात. कल्पना असेल तुम्हाला. हा एक लोकशाहीवादी विचार आहे. लोकशाहीवादी देश भारत म्हणून गणला जातो. अजून एक देश आहे ते जगाच्या पाठीवर रशिया म्हणून, अतिशय लोकशाहीवादी देश आहे. आणि इतके लोकशाहीवादी देश असल्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्या लोकशाहीला धोका आहे आणि म्हणून शेजारचा एक युक्रेन रशिया क्रायसिस तुम्हाला माहिती असतं. जगामध्ये संपूर्ण जग 2 ध्रुवांमध्ये विभागलेलं असताना तरीही कुणी काही फर्म अशा गोष्टी करत का नाही, किंवा त्यांना आपल्याला भाग का पाडता येत नाही की तुम्ही हे सगळं थांबवा? कारण तेही एक सदस्य आहेत आणि त्यांना विचार अंमलात आणण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. सार्वभौम ते एक राष्ट्र आहे आणि युक्रेन हे पण एक सार्वभौम सॉव्हरेन स्टेट आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपला बचाव करतात. आता आपण तिसऱ्यामध्ये पडणं फुल फ्लेजने ते त्या नियमांना धरून बसत नाही आहे. हा कावा आहे लोकशाहीवादी पद्धतीचा. आणि यामुळे अनेक वेळा अडचणी पण येतात की आपण लोकल स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो की ते आपल्याला भेटत नाही. कधी कधी दोघांचं भांडण चालू असलं आपण सोडवायला जरी गेलो तर म्हणतो तुझा काय संबंध, आमचं आम्ही बघून घेतो बरोबर. बट क्रिमिनल केसेसमध्ये असं होत नाही. पोलिसांना म्हणता येईल का नाही आमच्या दोघांचं आमचं काय मत आम्ही एकमेकांना सध्या आमच्या टोळीमधला मोठा इतिहास आहे, तुम्ही मध्ये बोलू नका. सो देर इज समथिंग ॲज कॉल्ड ॲज कॉग्निजेबल ऑफेन्सेस, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस. त्याची एक थोडीशी माहिती देतो. दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे. अनेक वेळा पती पत्नींमध्ये भांडण होत असतात. आपल्याला आवाज येतो शेजारी, पण आपण लगेच फाईल करतो केस, चला त्यांचं भांडण झालं. होत नाही. पोलीस जर आलं ते म्हणते आमचं दररोजच आहे. दॅट इज अदखलपात्र गुन्हे आहे की जिथे ती पार्टी स्वतः जाऊन पत्नी करू शकते, पार्टी स्वतः करू शकते, तुम्ही थर्ड पर्सन म्हणून करू शकत नाही. तुम्ही जर एखादा मर्डर होताना बघितला किंवा डेड बॉडी बघितली मग मात्र तुम्ही कंप्लेंट जरूर रजिस्टर FIR करू शकता, बिकॉज इट इज अ कॉग्निजेबल ऑफेन्स. तो एक दखलपात्र गुन्हा आहे. आता त्यामुळे एक नेहमी लक्षात घ्या की कोणती गोष्ट कॉग्निजेबल होईल आणि कोणती अदखलपात्र होईल तीही आपल्याला जाणीव असायला हवी. तर परत एकदा लोकशाहीच्या मार्गाने सांगतो. किती वाजेपर्यंत आहे माझ्या
ठीक आहे. सरांनी मला गव्हर्नन्स एक सांगितलेलं होतं. गव्हर्नन्सचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आपण ज्यावेळी खरं आहे की नाही माहित नाही, पण श्रद्धेचा भाग आहे. भगवान श्रीरामचंद्रांनी म्हटलेलं होतं की मी मृत्यूला पण घाबरत नाही, पण मी लोक अपवादाला घाबरतो. गुड गव्हर्नन्स असायला हवा, म्हणून त्याला त्या संकल्पनेला आपण साधारणतः रामराज्य संकल्पना म्हणतो. रामराज्य इज इक्वल टू गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स मध्ये सॉक्रेटिस, कार्ल मार्क्स ह्या लोकांचे विचार लोकांनी का उचलून धरले? कारण त्या ठिकाणची जी अराजकता होती त्यावेळी ती त्याला कारणीभूत आहे. अनागुंदी कारभार ज्याला आपण म्हणतो, अनेक वेळा इतिहास काळामध्ये राजेशाही सरंजामशाहीच्या काळात की अकाउंटेबिलिटी इज मिसिंग समवेअर. मला लेक्चर घ्यायला 11 वाजता बोलवलं, 3 वाजता आलो, मला उत्तर द्यायचं नाही, नको नको. सो असं होतं का म्हणजे? सो या ठिकाणी प्रत्येकाला आपले जे अधिकार आहे, तुम्हाला वाटलं पाहिजे की माझा अधिकार तो सेफ आहे. मला आता गॅरंटी असली पाहिजे ना की मी इथे लेक्चर संपल्यानंतर घरी जाईपर्यंत सुखरूप जाईल. काही काही ठिकाणी शक्य होत नाही. तुम्ही चांगले विद्यार्थी आहात, त्यामुळे काही मी जास्त मिनिट जरी बोललो तरी काही मला इजा होणार नाही. इट इज द ड्युटी ऑफ द स्टेट. स्टेट म्हणजे स्टेट इज अ नेशन, कंट्री ऑर द गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल्स राईट. प्रत्येकाच्या रक्षणाची जबाबदारी साधारणतः ही सरकारवरती असते. म्हणून माझा जर खून जरी झाला तरी एबीसी वर्सेस विकास बनसोडे येत नाही. एबीसी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी एबीसीने माझा खून केला, खून तर माझा झाला, मग एबीसी वर्सेस विकास बनसोडे पाहिजे ना. बट एबीसी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, बिकॉज इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू प्रोटेक्ट मी. ते नाही झालं, त्यामुळे ती देशाची हानी झाली. थोडक्यात माझ्यासारखा चांगला शिक्षक अनेक पिढ्या घडवल्या असतात त्या व्यक्तीनं, असं त्यांनी म्हणणं आहे. खूप मोठी हानी. तर मुद्दा असा आहे की इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट. आणि म्हणून त्या ज्या क्रिमिनल केसेस असतात ह्या साधारणतः राज्य सरकारच्या नावे दाखल केले जातात. आणि प्रायव्हेट केसेस एबीसी वर्सेस XYZ, जमिनीचा बांधाचा भांडण आहे आपलं, थप्पीत असते ना म्हणजे. कधी कधी जागा करत नाही, मग खाली लिहितात 14 इतर. त्या इतर मध्ये सगळे परिवार असतो आपला, महापरिवार मध्ये. सो सांगण्याचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की एक खूप जरूर आपलं पुण्य आहेत काहीतरी की आपण भारतामध्ये जन्माला आलो. खूप लोक समजून घेतात आणि लोकशाहीवादी आहे. याचं महत्त्व केव्हा कळेल? ज्यावेळी आपण त्या परिस्थितीमधून जाऊ. त्यात एक छोटंसं उदाहरण देऊन थांबणार आहे मी, आणि हे तुम्हाला पण सर्वांना मान्य होईल. 2019 मध्ये एप्रिल महिना, हाच महिना चालू, 22 तारखेला मला घरी जायचं होतं नगरला. माझ्याकडे गाडी होती, माझ्याकडे पेट्रोल होतं त्या गाडीमध्ये. माझाच देश, ज्या ठिकाणाहून मी कधी येत जात होतो त्या ठिकाणी मला जाता आलं नाही 2 वर्ष लॉकडाऊन. इंटर डिस्ट्रिक्ट जे ट्रान्सपोर्टेशन पूर्णपणे बंद, जिल्हा बंदीच होती. तर मी जाऊ शकत नव्हतो. कशी भावना आहे? तुमच्याकडे पैसे आहेत पण तुम्ही पेट्रोल टाकू शकत नाही. अत्यावश्यक सेवा असेल तर तुम्हाला पेट्रोल भेटणार. कशी भावना आहे? मला असं वाटायचं की हे जे दूधवाले जे आहेत ना ते माझ्यापेक्षा जास्त लकी आहेत, की जे पाणी द्यायला यायचे आम्हाला तेही जास्त लकी आहेत. मोबाईल व्यक्ती जातात बाहेर किंवा येऊ शकतात, ते त्यांना कोणी अडवत नाही. किती भारी, पोलीस अडवत नाही, किती भारी. आणि आपण गेल्यानंतर कुठं झाले पिशवी घ्यायला, हे त्याच्यात काय आणलंय, आजच आहे का? हे लोकशाहीचं महत्व आहे. ज्यावेळी तुम्हाला कंट्रोल करायला सुरुवात होते ना त्यावेळी तुम्हाला जाणवतं की किती भयानक परिस्थितीमध्ये लोकांनी दिवस काढले असते. तर त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मी तर म्हणतो दर 4-5 वर्षांनी 1-2 महिना ते जाणीव होण्यासाठी त्या नवीन पिढीला की असं काहीतरी प्रकार असतो.
यू शुड नॉट टेक इट फॉर ग्रांटेड. आपल्याला सवय लागली, आपल्याला जाणीव नाही त्याची की आपल्याला काय भेटलेलं आहे. खूप त्याग केला लोकांनी. अनेक लोक म्हणतात की अशी कोणती गोष्ट असेल की त्यावेळी लोकांनी इतके आपल्या प्राणांचंही बलिदान केलं. ते स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे नेमकी काय आहे? काय पुरस्कार होता का की तो भेटणार होता? IPL ची ट्रॉफी घेतली जी त्यांना पाहिजे होती. ती एक भावना आहे की मी स्वतंत्र आहे. जे स्वतंत्र आहे तेच सुंदर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातला भारत एका विचारवंताने एक कुठेतरी मी वाचलं की तुझ्या स्वप्नातला भारत निर्माण झालाच का रे, झालाय का रे, आणि भीमा तुझ्या मताची माणसं मिलित कर. तुम्ही कोणाचंही नाव घेऊ शकता यामध्ये. म्हणजे मी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विषय नाही, जे कोणाच्याही महापुरुषांच्या बाबतीत तुम्ही ते शब्द ते विचार मांडू शकता की त्यांच्या स्वप्नातली कशासाठी जे स्वातंत्र्य पाहिजे होतं, त्याची जी भावना होती की ही गोष्ट इतक्या प्रकारे लोकांना पोहोचेल आणि हे लोक या गोष्टीतून अशा प्रकारचा सुवर्ण युग घेऊन येतील. आपल्याला ते जाणीव व्हायला हवी की आपण काय प्राप्त केलेलं आहे. ते त्यांना ती संधी भेटली नाही. ही जी हवा आहे ना, ही सुद्धा मुख्य हवा. कधी साबरमती आश्रमामध्ये जा किंवा आपल्याकडे आगा खान पॅलेस आहे पुण्यामध्ये, चैतन्य बरं जिथे जिथे क्रांतिकारी असतील एक चैतन्य असतं. अशफाकुल्ला खान म्हणतात शहीदों के मज़ारों पे लगेंगे हर बरस मेले, वतन की मिटने वालों का यही बाकी निशान होगा. कोणी जात नाही पण तिकडे, मग ते निशाण पण ठेवलं नाही आपण. त्यांना असं वाटलं की हेच आमचं निशाण असेल की आमच्या समाजांवरती जरी लोक येतील. मोठ्या विचाराची माणसं होती. आजकाल आपली जरा संकुचित विचारधारा तयार झाली आणि जितका जास्त भेटायला लागलं तितकी माणसाची विचारशक्ती कमी होती. एखाद्याला माहिती असलं ना की अरे आपल्याला 10 रुपये भेटत आहेत सगळ्या गावामध्ये, तर मग तो सगळ्यांना वाटून देईल. थोडं एकच भाकरी भेटली सगळ्यांनी थोडी, प्रत्येकाला खूप आहे ना, सगळ्यांना भेटते ना. मग तू मला म्हणतोय की आपण कसं प्राप्त करून आपल्याला कसं जास्त अकोमोडेट करता येईल, अशा पद्धतीने आपला विचार पुढे जातो. त्यामुळे जे स्वप्न आहे, जे स्वातंत्र्य आहे, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती लोकशाही पद्धतीतलं जे स्वातंत्र्य आहे ते तर खूपच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने अनेक ठिकाणी अनेक खटल्यांमध्ये तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचं रक्षण केलेलं आहे. आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुमचे आचार विचार तुम्ही मांडू शकता, तो तुमचा अधिकार आहे. फक्त त्यामुळे दुसऱ्याच्या भावना दुखवता कामा नये. एक पूर्ण रिस्पेक्ट देऊन आपण आपले विचार जरूर मांडू शकतो. तर हा खूप मोठा देणगी आहे. आणि ज्यांना जे माझ्या या मताची सहमत नाही त्यांना मी नॉर्थ कोरियाची तिकीट जाण्याचा प्रवास खर्च सगळा घेतो. आपण तिथं जरूर जा, 1 महिना राहा. आणि चॅनल पण एकच चॅनल लागते त्यांचे, आणि तेच महापुरुष वेगवेगळ्या लीला करत असतात. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की मिलिटरी त्यांना असं वाटतं की सगळ्यात भारी मिलिटरी आमचीच. त्यांना वाटतं जगामध्ये आमच्या नेत्यासारखं म्हणजे किंग जॉंग समजी, तर तेच आहे. तर तेच तुम्हाला बिंबवलं जाईल. आणि त्यात इथे कसं आहे, पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे हे लोकशाही देशामध्ये आहे आणि त्यामुळे ही जी भावना आहे तर यामागे खूप जास्त लोकांचं बलिदान पण आहे. त्याचाही आपण आदर करावा. आणि एक चांगले नागरिक बना, दुसऱ्यांच्या मताचा जरूर आदर करा. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहे, पण दुसराही व्यक्ती त्याच्या जागी पण बरोबरच असतो. तो माझ्यासाठी मी बरोबर आहे, तुमच्यासाठी तुम्ही बरोबर आहात. आणि जर कॉन्फ्लिक्ट असेल तर एक तिसरी अनबायस्ड आपल्याकडे इन्स्टिट्यूशन आहे न्यायव्यवस्था, ती त्यावरती निर्णय घेईल आणि ते देईल. पण तुम्ही त्याच्याशी लगेच जागेवर निकाल लावण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही लावू शकता पण तसं करू नका. वकिलांची पोटी भरू द्या, त्यांनाही 2 पैसे मिळू दे. म्हणून लोकशाही पद्धतीने
कधी कधी लगेच मिळत पण नसतं. सो अशा पद्धतीनं आहे. आणि आता मी समारंभाकडे जाणार आहे. सर अजून कुठला विषय? ते आमच्याकडे हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह असतो, तर आम्ही गजर करत असतो शिव. तर त्याच पद्धतीचा गजर ह्या ठिकाणी मला ऐकू आलेला आहे. धन्यवाद. आणि सर्वांचे आभार. आणि मला अनेक वेळा तुम्ही आता NSS कॅम्पमध्ये ऐकाल पुढच्या वर्षी, कारण NSSला जे NSSचे विद्यार्थी असतील ते आमच्या. आणि एक खूप चांगली गोष्ट आहे, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी जरूर आपण भाग घेतला पाहिजे. तर मी सर्व महापुरुष आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या चरणी लिहून त्यांच्या जयंतीनिमित्त विद्याप्रतिष्ठानचे कमललाईन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, खूप मोठं नाव आहे तुमचं, त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं आपल्या संपूर्ण विद्यापीठ. तर यांच्यातर्फे आदरणीय प्राचार्य सर्व शिक्षक वृंद आमचे त्यांना त्यांच्या चरणी लिहिलं होतं आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपणही मला शांतपणे लोकशाही पद्धतीने ऐकलं, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. परिस्थितीचं गांभीर्य समजून, विद्यार्थ्यांची मानसिकता समजून त्यांनी परिस्थितीनुरूप अतिशय छान असं विवेचन केलं, त्याबद्दल बनसोडे सरांचे खूप खूप आभार. मी बनसोडे सर, सज्जन मॅडम, हिवरेकर सर विनंती करतो त्यांनी द्यायची आहे. तोडकरी सर थोडासा वेळ घेणार आहे सर, आम्ही तुमचा लोकशाहीचा वापर करून. पहिल्या सेमिस्टरला पण आपण सुरुवातीला 2 आठवडे पूर्ण फर्स्ट इयरसाठी इंडक्शन प्रोग्राम केला होता. खूप छान पद्धतीने आपण कार्यक्रम केले. बहुतेक बरेचसे ऑनलाईन मोडमध्येच केले ते कार्यक्रम. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग आपल्या मॅडम HOD मॅडमने प्रत्येक विद्यार्थ्याला रिपोर्ट कंपल्सरी केला होता लोकशाहीचा वापर करून. आणि मग त्याच्यातनं प्रत्येक डिव्हिजनमधनं 6 बेस्ट स्टुडंट्स पण परत काढले. ते 6 का जास्त का नाही, ते पण मॅडमचंच लोकशाही. आता मी पाहुणे आलेले आहेत आपले मित्र, आणि त्यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा असं मला पण माझी लोकशाही वाटते. तर 6 डिव्हिजन, प्रत्येक डिव्हिजनमधनं 6 बेस्ट स्टुडंट, असे 36 मुलं अपेक्षित आहे, पण साधारणपणे 40% अबसेंट असणार आहे सर. त्यांनी पुरेपूर लोकशाहीचा वापर केलेला आहे. तर मी प्रत्येकाचं पटापट नाव घेतो. तर मी विनंती करतो सर्वांना की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. सर्वप्रथम बामणे संस्कृती नीती आहे का? नाही, ठीक आहे. आणि सर तुमचं आवडतं नाव आहे बनसोडे श्रुती नंदकुमार. फोटो काढा, प्रत्येकाने फोटो काढायला काय हरकत नाही. हा, आपली मैत्रीण असली किंवा नसली तरी. हा, शिवटेक. ओके. मगाशी कोणी काढलं सर? काय करायचं? बनसोडे श्रुती नंदकुमार. भारती ओम बालू आहे का? भोई स्वप्नाली दत्तात्रय. छाजड नेहा. देवडकर योगेश. धुमाळ सार्थक. डोळसे ऐश्वर्या. घाडगे पृथ्वीराज. गिरमे सार्थक.
गिरमिसाठी KP2 चा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर इंगळे श्रद्धा, जाधव ओमकार, जगताप अनुज, KP3 चा विद्यार्थी जगताप अनुज. त्याच्यानंतर आहे जगताप सोहम, काकड अनुराग काकड, KP3 चा विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर आहे कळंद्रे आकांक्षा, खेडकर मानसी, KP3 खेडकर मानसी, खलाटे अनिकेत, लोखंडे ऋषभ, माने आकांक्षा, मोरे राज, KP4 चा विद्यार्थी मोरे राज. मोरे वैष्णवी, पागळे प्रथमेश, ओके, वैष्णवी मोरे फ्रॉम AP4. पागळे प्रथमेश अगेन फ्रॉम AP4. पालिया आशिष फ्रॉम AP4. पवार संकेत, पवार श्रुती, रेडे पाटील विराज फ्रॉम AP5. रेडे पाटील विराज. सत्ता शीतल, सावंत श्रेष, फ्रॉम AP5. शेलार श्वेता, शिंदे रोशन. तुझा फोटो काढ, कोण काढणार होता? यादव गायत्री. वाघमारे प्रतीक, शिंदे वैष्णवी, AP6 शिंदे वैष्णवी. कौर रोनित, टेके आदिती. ठीक आहे, आता मगाशी कॉल केलं होतं, आता विद्यार्थी आता आला आहे, एक AP4 चा विद्यार्थी आहे, तो आहे सार्थक. AP2. झालं सर, आता थोडक्यात आभार प्रदर्शन. सरांनी अतिशय छान पद्धतीने लोकशाही आणि बाकीचे काय गोष्टी आहे, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्याचं अतिशय योग्य वेळ साधून आपण कार्यक्रम आयोजित केला आणि सरांनीही छान खेळीमेळीच्या वातावरणात छान गप्पा मारल्या विद्यार्थ्यांशी. खूप छान वाटलं सर. याच्यापुढेही सरांचं कम्युनिकेशन याच्यापुढेही नेहमी मिळतच राहणार, याबद्दल काही शंका नाही आहे. तुम्हाला विद्यापीठान कमल नेंदे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मार्फत खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद पण देतो. थँक्यू. मॅडम काय करणार रिपोर्ट सुद्धा रिपोर्ट हे 3 दिवसाचे रिपोर्ट तुम्हाला प्रत्येकाला कंपल्सरी आहे. परत काय